गेल्या 2 दिवसापूर्वीच हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीनं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी म्हणजे विशेषतः टिप्याशी करण्याचा प्रयत्न या हर्षवर्धन सपकाळ व्यक्तीनं केलेला होता। त्याचा निषेध म्हणून आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन, प्रतिकात्मक दहन आज संबंध महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुका स्तरावरती आज महाराष्ट्रभर करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगानं अहिल्यानगरीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काही असे लोक वेगळ्या विचार पेरण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करतायत की कुठेतरी हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी वेगळी वक्तव्य करायची, काहीतरी कुठेतरी कोणाशी तरी तुलना करायची। आता त्या टिप्याचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी या भारतामध्ये अनेक लोकांचं धर्मांतर केलं होतं। म्हणजे हिंदू मधून त्यांनी मुसलमान करण्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक षड्यंत्र आखलं गेलं होतं। अनेक लोकांचं धर्मांतर देखील केलं होतं। हा इतिहास सांगतो, इतिहासाच्या पानामध्ये आजही त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून अशा लोकांची तुलना शिवाजी महाराजांची करणं हे अत्यंत म्हणजे दुर्दैव आहे की अशा लोक कुठेतरी उदयास येतात। हे फक्त राजकीय स्टेटमेंट नसून याच्यामध्ये वेगळं षड्यंत्र आहे। याचं आपण पाहतो की काही लोकांचं मी अनेक वेळा सांगत असतो की काही लोक आता म्हणजे काही खतना झालेले लोक आपण पाहत असतो, पण मी अनेक वेळा सांगत असतो काही लोकांची मानसिक खतना झालेली असते। तर तसं एक जिवंत उदाहरण आपल्याला आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं हळूहळू इस्लामीकरण करायचं। कारण लोकांच्या मनामध्ये वेगळ्या धर्माचं काहीतरी इस्लामीकरण घालण्याकरता हा प्रयत्न आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। म्हणून असं महाराष्ट्रामध्ये कदापि कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सहन करणार नाही, कदापि होऊ देणार नाही। असे विचार ज्या ज्यावेळेस उदय येतील त्या त्यावेळेला ते विचार पुन्हा पायाच्या खाली घालण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसं आहे, ज्या ज्या ठिकाणी काही विषय घडत असेल तर ते विषय अत्यंत दुर्दैव असतात। त्या ठिकाणी या लोकांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे। आणि अशाच लोकांच्या विरोधामध्ये आम्ही आवाज या महाराष्ट्रामध्ये अनेक आमसारखे मावळे देशामध्ये प्रयत्न करतात। त्यामुळे असे विचार कुठे उद्यास येऊच नाही हाच आमचा प्रयत्न आहे। ते महापौर कोण काय म्हटलं पण यांना उत्तर देणाऱ्या टीम त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करावं लागणार। तो आमचा प्रयत्न आमचा सातत्याने चालू आहे आणि तो करणार आहे। वाचन झाल्यानंतर तो फोटो काढण्यात आला होता। आता ते म्हणतात ऑफिसचं व्हेरिफिकेशन चालू आहे, पुन्हा तो फोटो लावू कुठेतरी वादग्रस्त विधान करून समाजात ते निर्माण करण्याचं नाही। असे जर कुणी फोटो लावत असेल, प्रयत्न करत असेल, त्यांच्या जयंती साजरे करत असेल तर त्या ठिकाणच्या लोकांना आमचं म्हणजे नम्रतेचं आव्हान असेल, तुम्ही जावा त्या ठिकाणी आंदोलन करा, त्या ठिकाणचे फोटो घेऊन या काढून। पण देशामध्ये अशा धर्मांध लोकांचे फोटो कुठेही लावता कामा नये। विशेषतः शासकीय कार्यालयांमध्ये ज्या शासनाला ज्यांनी काही योगदान असेल व ज्यांनी काही दिशा दिली असेल तशाच लोकांचे फोटो या शासनाच्या संपूर्ण शासकीय कार्यालयामध्ये असणं आवश्यक असतं।